आपण खासगी यंत्रणेमार्फत जर सोशल ऑडिट केलं तर माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 लाख रुपयाचा बंधारा होतो. म्हणजे 5 बंधारे 5 15 5 75 लाख झाले तर 75 लाखाला आधी कोण काय करायचं 75 काम करायचं होतं त्यावेळेस सरपंच कोण आमच्या काम केलंय मग आमच्या कामाचा मोबदला आम्हाला निर्मित झाला पाहिजे. एकदा म्हणजे काय काम करून राहिले पैशाला गावाला काढून द्यायची एक आरोप द्यायचा वेळेची किंमत किती काढा आरोग्याची किंमत काढा 10 लाख रुपये झाला बाकीच्या पैशात काय बाकीच्या पैशात काय 15 लाखात म्हणलं ना एक बंधारा आहे ना एक बंधारा 3 कोटीचे 5 बंधारे पडतात असं नको 3 कोटीला 5 बंधारे एक बंधारा 15 लाखात होतोय. अहो 90 फूट पण काम नाही. एक बंधारा 15 लाखात होतोय एक 15 75 लाख झाली. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून जरी काम केलं ना तर ते 15 लाखात ते 15 होणार. वरचे राहिले 75 लाखाला आहे बापून तुम्ही विचार करा वरच्या 75 लाखाला आहे बापू 5% कमिशन ह्याला 5% कमिशन त्याला 10% ह्याला ह्या विषयाने आज गावातली माणसं बाया माणसं ज्याला आहे त्याला ठीक आहे घरी त्यांचे हापसे किंवा काय बोल आज हाडे घेऊन जातात माळेगाव कारखान्यावरनं त्या कॅलरवरनं पाईप गावात आले असते 75 लाखात मग मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे आहे 15 लाखाचे एस्टिमेट होतो मी म्हणतो 30 लाख रुपये खर्च आहे दाखवला सगळ्या ग्रामपंचायती मधले जे काय सदस्य मेंबर आहेत ग्रामसेवक आहेत सगळ्यांना माहिती होतं पण ह्यांनी हे पैसे खर्च करा ठरव आलीच नाही ना तुम्ही 75 लाख जिथं बस नाही तिथंच बांधारा पडल्यात विषय असा की आता हे त्यांचं ऐकून तर घ्या बोला तुम्ही. ग्रामसेवक साहेबांचं असं म्हणणं आहे की अटल भूजल योजनेचे जे काम झाले बांधण्याचे त्यातला एकही रुपया दिलेला नाही.
संबंधित ठेकेदाराला ट्रान्सफर केले ग्रामपंचायतला चेक नंबर सुद्धा आहे त्याच्यात. अहो ग्रामपंचायतला म्हणजे ग्रामपंचायतने दुसरं खातं काढलं त्या योजनेचं. आहेत का टेंडर? कारण काय सांगा तुम्ही टेंडर टाकायचं कारण काय टेंडर कधी कुठल्या रकमेचं करतो 9,99,999 रुपयाच्या वरचे सगळे टेंडर हे ई जाहीर केले जातात आणि 9,99,999 च्या आतले रकमेचे ग्रामपंचायत निवड टेंडर करू शकते. आतले पेमेंट करू शकते पण हे ई टेंडर आहेत. ही टेंडर मध्ये प्रकारे भाऊसाहेब तुम्ही आम्ही अभ्यास केला त्याच्या भाऊसाहेब तुम्ही आम्हाला समजू नका ऐका आता हे संबंधित आता गावात पाणी पाणी एक मुद्दा आहे फक्त एकच मुद्द्याचा मुद्दा आहे बाकीचं ना ऐका ना मी काय सांगतोय ठेकेदाराला पेमेंट केलेलं नाही अटल भुजलचे पैसे अटल भुजलचे जे खातं आहे त्याच्यावरतीच आहे आज त्यांचं म्हणणं नाही असं हे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आपल्याला पासबुक आता. पासबुक किती वेळची आहे ती? नाही, पहिला मुद्दा एकच आहे अटल भुजलचा तेवढा मार्गी लागू द्या मग बाकीचं तुम्ही बाकीचं विचारा पासबुक कुठलं काय ते. हा ना संबंधित ठेकेदाराला पेमेंट दिलेलं नाही अटल भुजलचे पैसे तसेच आहेत झाले बांधारे झाले त्याच्यानंतर दुसरे बांधारे बांधायचे त्याला पेमेंट दिलं जाणार नाही तुम्ही तो ठराव ग्रामसभेला आता घ्या अटल भुजल योजनेचं काम त्या माणसाला तुम्ही दिलं होतं त्याला 1 रुपयाचा चेक द्यायचा नाही स्थगिती देऊन टाका direct. सूचक मला बरोबर आहे का? डॉक्टर साहेब, बरोबर आहे. सूचक मध्ये नाव घ्या त्याचं ठरावाला. दीपक लक्ष्मण हा, जाधव दीपक जाधव. सूचक अनुमोदन द्या कोणतरी. ना हे अनुमोदन द्या. त्याला द्यायचंच नाही का? कुठले तुम्ही हो भाऊसाहेब. विषय ठराव- हे बापू. देणारच नाही त्याला. हे दीपक बापू. सूचक अनुमोदन म्हणून ठरवले. हा, सांगितलं. हे अनुमोदन द्या कोणतरी. नाही, नाही, नाही. एक रुपया दिला नाही. बरं का? 1 रुपया पण नाही दिला. अनुमोदन द्या ना कोणतरी.